हॉस्पिटलमध्ये विकार झाला. त्याचा एक भव्य कार्यक्रम झाला होता. तो भाभीने जवळजवळ एक हाती केला होता. आणि मला तर स्वतःच्या नवऱ्यासाठी असा कार्यक्रम मी तरी पहिल्यांदाच बघितला. एवढा भव्य कार्यक्रम ते एक मोठं कार्य होतं. आणि मला वाटतं असं कार्यक्रम पुन्हा कधी होईल असं वाटत नाही. आता भावीच्या बाहेरच्या कार्याबद्दल सगळं माहितीच आहे. मी फक्त जे आमचे कौटुंबिक जे आमचं जीवन आहे त्याच्याबद्दल 2 शब्द सांगतो. सध्या आपला गणपती उत्सव आहे. तर गणपतीची आराधना कशी करायची, म्हणजे आपण येतो, बसतो, स्वतः कोण फुलं वाहतो, काहीतरी म्हणतो, आरती म्हणतो. पण भावी एका जागेवर बसून कापसाची वस्त्र प्रत्येक घरातली नावं घेऊन हे वस्त्र याचं, हे वस्त्र त्याचं, हे वस्त्र तिचं, असे सगळे घरातली सगळे व्यक्ती आहेत त्यांचं एक वस्त्र, आणि त्याच्यासाठी 2-3 तास एका जागी बसून एवढं आराधनेने करणारी व्यक्ती म्हणजे दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी कोणी करतो पण दुसऱ्यासाठी एवढं करणारी व्यक्ती मी पहिल्यांदाच बघितली. आणि एवढं भावनेने करते. त्यामुळे जे यश मिळालेलं आहे ते गणपतीवरच्या आराधनेचे यश आहे असं मी समजतो. आमच्या सगळ्यांना एक संघ ठेवणारी ही भाभी. गेल्या वर्षी भैया निवृत्त झाला तेव्हा मी म्हणत होतो की पुरुष निवृत्त होतो पण स्त्री निवृत्त होत नाही, पण ही स्त्री पण आज निवृत्त होते. पण आता दोघे मिळून आपल्या पुढच्या आयुष्यात जसं आमच्या कुटुंबाला त्यांनी हे केलेलं आहे तसंच बाकी प्राणी जगत आहेत, गोरगरीब आहेत, त्यांच्यासाठी त्यांना आता कार्य करायला अजून वेळ मिळेल. दोघे मिळून ते कार्य करतील. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोतच. भाभीला तिच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.